आज आपण सोडवणार आहोत इरासेशन 1. तर यामध्ये बघा काही चेंजेस झालेले आहे. सगळ्यात पहिले तर आपल्याला MSc चा कोर्सचा परिचयच्या या ठिकाणी पाहून घ्यायचा आहे. पूर्ण व्हिडिओ पाहून घ्या. त्यानंतर यामध्ये कोर्स कसं शिकायचं सर्व याच्यामध्ये दिलेलं आहे. आता आपल्याला यामध्ये मार्क कशासाठी दिलेले आहे, जे ऑरेंज कलर मध्ये जेवढे काही कंटेंट दिलेले आहे ते सर्व आपल्याला पाहायचं आहे. त्यानंतर ग्रे कलर मध्ये सुद्धा काही दिलेले आहे. तर आपल्याला जे जे मेन आहे तेच आपण आज पाहणार आहोत. तर यामध्ये बघा सर्व जे ऑरेंज कलर आहे ते ग्रीन करून घ्यायचे आहे, म्हणजे आपल्याला ते व्हिडिओ संपूर्ण व्हिडिओ पाहिल्यानंतरच ते ग्रीन होणार आहे. तर ते सर्व पाहायचे आहे आपल्याला. त्यानंतर या ठिकाणी क्लिक करा. अशा प्रकारे सर्व चेक करत आपल्याला जायचं आहे. त्यानंतर या ठिकाणी सुद्धा क्लिक करा. हे मी आधीच सोडवलेलं आहे त्यामुळे ते ग्रीन झालेलं आहे. तर यामध्ये बघा पहिले नॉलेज चेक आपल्याला या ठिकाणी दिलेलं आहे. तर पहिल्या नॉलेज चेक वर क्लिक करा. याच्या अगोदर मी सोडवलेलं आहे त्यामुळे याच्यातनी आपल्याला टाइम नुसार डेट नुसार याच्यातनी दिलेलं आहे. 2 अटेम्प्ट झालेले आहे माझे. त्यानंतर तिसरा अटेम्प्ट आपण इथे सोडवणार आहोत. तर पहिल्या नॉलेज चेक मध्ये आपल्याला 2 प्रश्न दिलेले आहे. तर पहिला प्रश्न पहा, कॉम्प्युटरचे जे भौतिक फिजिकल पार्ट तुम्हाला दिसू शकतात आणि ज्यांना तुम्ही हात लावू शकता त्यांना एकत्रितपणे डॅश असे म्हटले जाते म्हणत आहे. तर त्यांना आपण काय म्हटले जाते, हार्डवेअर म्हटले जाते. त्यानंतर सेव्ह अँड नेक्स्ट करा. डॅशचा उद्देश हार्डवेअर आणि सॉफ्टवेअर यांचे कॉम्प्युटर स्मार्टफोनचा कार्यक्षम वापर होण्यासाठी आयोजन आणि नियंत्रण करणे हा असतो म्हणत आहे. तर याचं उत्तर ऑपरेटिंग सिस्टीम्स आहे. त्यानंतर सेव्ह अँड नेक्स्ट करा. त्यानंतर येस बटनावर क्लिक करायचं आहे. तर अशा प्रकारे आपलं पहिलं नॉलेज चेक सोडवणं झालेलं आहे. त्यानंतर इथे कोर्स आपला पूर्णपैकी पूर्ण इथं दिसत आहे. त्यानंतर आपल्याला पुढच्या याच्यामध्ये जायचं आहे. या ठिकाणी क्लिक करून पहा. याच्यातनी ऑरेंज कलर मध्ये कोणता व्हिडिओ वगैरे दिला असेल तर ते आपल्याला पाहून घ्यायचं आहे. त्यानंतर याच्यामध्ये व्हिडिओ पाहिल्यानंतर आपल्याला याच्यातली टायपिंगच्या प्रॅक्टिस आहे. तर टायपिंगची प्रॅक्टिस कशा प्रकारे करायची बघा. तर याला तर पहिले ग्रीन होऊ द्या. त्यानंतर टायपिंग प्रॅक्टिस वर क्लिक करायचं आहे. यामध्ये 2 टायपिंगच्या प्रॅक्टिस दिलेल्या आहेत. तर पहिल्या प्रॅक्टिस वर क्लिक करा. त्यानंतर इथून स्टार्ट करायचं आहे आणि याच्यामध्ये तुम्ही काही टाईप करू शकता. आणि त्यानंतर सेव्ह अँड नेक्स्ट वर क्लिक करा. त्यानंतर ओके बटनावर क्लिक करा. त्यानंतर येस वर क्लिक करायचं आहे. अशा प्रकारे आपली पहिलं टायपिंगची प्रॅक्टिस झाली. त्यानंतर आपल्याला दुसरी प्रॅक्टिस सोडवायची आहे. तर दुसऱ्या प्रॅक्टिस वर क्लिक करा. त्यानंतर स्टार्ट वर क्लिक करायचं आहे. यामध्ये तुम्ही कोणताही शब्द टाईप करू शकता. त्यानंतर सेव्ह अँड नेक्स्ट करा. त्यानंतर ओके बटनावर क्लिक करा. त्यानंतर येस बटनावर क्लिक करायचं आहे. तर अशा प्रकारे आपली दुसरी सुद्धा झालेली आहे टायपिंगची प्रॅक्टिस. त्यानंतर MS ऑफिस स्किल्स विंडोज 10 वर इथे या ठिकाणी क्लिक करायचं आहे. या ठिकाणी क्लिक केल्यानंतर आपल्याला सर्व सेक्शन इथे ओपन करून पाहायचं आहे. बघा डाऊन एरो आहे, बघा इथे राईट एरो आहे. त्या राईट एरोवर इथे क्लिक करायचं आहे, म्हणजे आपल्याला त्याच्या खाली असलेलं कंटेंट सर्व शो होते. यामध्ये ऑरेंज कलर मध्ये काय असेल तर त्याला ग्रीन करून घ्यायचं आहे सर्व पाहून. त्यानंतर त्याच्या पुढे क्लिक केलं तर बघा याच्यात नॉलेज चेक दिलेला आहे. मी हे नॉलेज चेक सोडवलेला आधी आणि हे सोडवणं कंपल्सरी आहे. तर याच्यावर क्लिक करा. त्यानंतर याच्यातून स्टार्ट करायचं आहे. स्टार्ट केल्यानंतर बघा याच्यामध्ये 8 प्रश्न दिलेले आहेत. तर पहिला प्रश्न, ओपन असलेल्या टास्क विंडोची तुम्हाला फेरमांडणी करायची असेल तर यापैकी कोणत्या पर्यायाचा वापर तुम्ही कराल म्हणत आहे. तर यासाठी आपल्याला कशाचा वापर करायचा आहे, तर ऑप्शन नंबर 2 हे त्याचं उत्तर असणार आहे. खालीलपैकी कोणते बटन वापरून तुम्ही हेडफोन चालू किंवा बंद करू शकता म्हणत आहे. तर हेडफोन चालू किंवा बंद करण्यासाठी ऑप्शन 2 मध्ये दिलेला आहे. तर हे त्याचं उत्तर असणार आहे. त्यानंतर खालील दाखवलेल्या पर्यायापैकी कोणता पर्याय तुम्हाला तुमच्या सिस्टीमवरील व्हॅल्यूम म्हणजेच आवाज ऍडजस्ट करण्यासाठी मदत करेल म्हणत आहे. तर आवाज वाढवण्यासाठी ऑप्शन नंबर 2 हे 2 मध्ये दिलेला आहे. त्यानंतर सेव्ह अँड नेक्स्ट करा. तुमच्या कॉम्प्युटरवरील ऑडिओ ऐकण्यासाठी तुम्ही हेडफोन कुठे प्लग इन कराल म्हणत आहे. तर ऑडिओ ऐकण्यासाठी बघा आपण या ठिकाणी प्लग इन करू शकतो, म्हणून याचं उत्तर ऑप्शन नंबर 2 असणार आहे. त्यानंतर तुमच्या कॉम्प्युटरवर आवाज आणि संगीत ऐकण्यासाठी यापैकी कोणत्या उपकरणाचा तुम्ही वापर कराल म्हणत आहे. तर यासाठी आपण या हेडफोनचा वापर करू शकतो, म्हणून याचं उत्तर ऑप्शन नंबर 1 असणार आहे. त्यानंतर एक डॅश डॅश हे ठरवते की कॉम्प्युटरचे कुठले रिसोर्सेस कुठल्या अडचणी सोडवण्यासाठी वापरले जातील आणि ते कुठल्या क्रमाने वापरले जातील म्हटलेलं आहे. तर याचं उत्तर ऑपरेटिंग सिस्टीम्स आहे. त्यानंतर सेव्ह अँड नेक्स्ट करा. डेस्कटॉप मध्ये खालील 3 पार्ट्स असतात म्हणत आहे. तर डेस्कटॉप मध्ये खालील किती पार्ट्स असतात, 3 असतात. तर कोणकोणते आहे बघा. तर आयकॉन आहे, वॉलपेपर आहे आणि टास्क बार आहे. तर ऑप्शन 4 हे त्याचं उत्तर असणार आहे. एखादा कॉम्प्युटर स्टार्ट किंवा रिस्टार्ट करणे याला डॅश डॅश असे म्हणतात म्हणत आहे. तर त्याला आपण बूटिंग म्हटले जाते. त्यानंतर सेव्ह अँड नेक्स्ट करा.
येस बटनावर क्लिक करायचं आहे. तर अशा प्रकारे आपलं पहिलं नॉलेज चेक सोडवणं झालेलं आहे. दुसरं नॉलेज चेक सोडवणं झालेलं आहे. त्यानंतर आपल्याला पुढचं सोडवायचं आहे. तर यासाठी आपल्याला सेशन कम्प्लिशन टेस्ट कसे सोडवाल याच्यावर आपल्या राईट एरोवर या ठिकाणी क्लिक करा. क्लिक केल्यानंतर खालचं शो झालेलं आहे आणि यामधलं सेशन कम्प्लिशन टेस्टवर आपल्याला क्लिक करायचं आहे. तर याच्यावर क्लिक करा. याच्या अगोदर मी एक अटेम्प्ट केलेला आहे. त्यानंतर आपल्याला सेकंड अटेम्प्ट करून दाखवायचं आहे. तर तुम्ही सिंगलच सोडवलेलं तरी चालते. त्यानंतर याच्यात स्टार्ट बटनावर क्लिक करा. यामध्ये बघा 10 प्रश्न दिलेले आहे. तर पहिला प्रश्न, शिक्षक विद्यार्थ्यांचे गुण आणि उपस्थिती एकत्र ठेवू इच्छितात, यासाठी कोणती प्रणाली उपयुक्त ठरेल म्हणत आहे? तर याचं उत्तर माहिती प्रणाली, जी डिजिटल रजिस्टर प्रमाणे काम करते, हे त्याचं उत्तर असणार आहे. तुम्ही मोबाईलवर एक विज्ञान विषयक माहिती शोधली आणि ती व्हॉट्सअपद्वारे मित्राला पाठवली, हे कशामुळे शक्य झालेले आहे म्हटलेलं आहे? तर याचं उत्तर सॉफ्टवेअर, इंटरनेट आणि डिजिटल साधनांची एकत्रित मदत आहे. त्यालाच आपण IT म्हटले जाते. माहिती तंत्रज्ञान आपल्या दैनंदिन जीवनात महत्वाचे काम मानले जातात म्हणत आहे. तर कशासाठी मानले जातात? कारण यांच्या सहाय्याने माहिती शिकवणे, साठवणे आणि पाठवणे आणि शेअर करणे शक्य होते. तर हे त्याचं उत्तर असणार आहे. शालेय शिक्षणात IT चा वापर केला जातो, हे पुढील पैकी कोणत्या उदाहरणातून दिसून येते म्हणत आहे? तर कोणत्या उदाहरणातून दिसून येते? तर शिक्षक गुगल मीटचा वापर करून ऑनलाईन वर्ग घेतात, हे त्याचं उत्तर असणार आहे. ऑप्शन नंबर 3 आणि त्यानंतर 7 नेक्स्ट करा. तुम्ही आणि तुमचा मित्र दोघेही आपापल्या घरून एकाच वेळी तुमच्या प्रोजेक्टमधील एकाच फाईलवर काम करत आहात, हे कशामुळे शक्य होते म्हणत आहे? तर हे कशामुळे शक्य होते बघा, तर क्लाउड कॉम्प्युटिंगमुळे ऑनलाईन फाईल शेअरिंग आणि एडिटिंग करणे शक्य होते. तर याच्यामुळे ते होऊ शकते. त्यानंतर 7 नेक्स्ट करा. तुमचा मित्र म्हणतो की कम्प्युटर सायन्स आणि IT एकसारखे आहेत, तुम्ही त्याला काय समजावाल म्हणत आहे? तर त्याला आपण काय समजावाल? तर त्यामध्ये बघा आपल्याला कम्प्युटर सायन्स सॉफ्टवेअर बनवते आणि IT त्याचा उपयोग करते, हे त्याचं उत्तर असणार आहे. त्यानंतर 7 नेक्स्ट करा. शिक्षक पॉवरपॉईंटचा वापर शिकवण्यासाठी करतात, हे कोणत्या प्रकारचे सॉफ्टवेअर आहे म्हणत आहे? तर कोणत्या प्रकारचे सॉफ्टवेअर आहे? तर स्लाइड सादर करणे आणि प्रेझेंटेशन सॉफ्टवेअर आहे. त्यानंतर 7 नेक्स्ट करा. जेव्हा तुम्ही प्रिंट कमांड देता तेव्हा संगणक काय करतो म्हणत आहे? तर काय करतो बघा, तर फाईल प्रिंटरकडे पाठवतो, हे त्याचं उत्तर असणार आहे. त्यानंतर बघा, संगणकातील ऑपरेटिंग सिस्टीमचे मुख्य कार्य काय असते म्हणत आहे? तर याचं मुख्य कार्य कोणतं असते? तर ते हार्डवेअर आणि सॉफ्टवेअर यांच्यात समन्वय साधते, हे त्याचं उत्तर असणार आहे. तुम्ही परीक्षा फॉर्म मध्ये तुमचे नाव टाईप करता, त्यासाठी कोणते डिव्हाइस वापरले जाते म्हणत आहे? तर कोणते डिव्हाइस वापरले जाते? तर त्यामध्ये बघा इनपुट डिव्हाइस हे वापरले जाते. त्यानंतर 7 नेक्स्ट बटनावर क्लिक करा. त्यानंतर एंड एक्झाम इथं क्लिक करण्यासाठी आपल्याला येस बटनावर क्लिक करायचं आहे. तर अशा प्रकारे आपलं सेशन 1चं सेशन एंड टेस्ट झालेलं आहे सोडवणं. तर अशा प्रकारे आपल्याला इरा सेशन 1 सोडवायचं आहे.